साधू, संत, योगी किंवा भक्त नामस्मरण करताना जपमाळेचा वापर करतात. पण कधी विचार केलात का, ही जपमाळ नेहमी 108 मण्यांचीच का असते? त्या मागचं विज्ञान आणि धार्मिक महत्व काय आहे? विचार केला असेल किंवा नसेल, याचं उत्तर आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या. अगदी पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानधारणा, मंत्र उच्चार आणि नामस्मरणासाठी जपमाळेचा वापर केला जातो. ही माळ तुळस, रुद्राक्ष, स्फटिक, वैजयंती किंवा रत्नांपासून बनवलेली असते. या जपमाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जपमाळेत 108 मणी असतात. परंतु मण्यांची संख्या समान असणं हा काही योगायोग नाही, त्यामागे विशिष्ट कारण आहे. या मागचं कारण शास्त्रांमध्ये लपलेलं आहे. जपमाळेतील 108 संख्येचं महत्व हे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय अशा प्रत्येक दृष्टिकोनातून वेगवेगळे आहे. सर्वप्रथम आपण धार्मिक दृष्टिकोन पाहूया. हिंदू संस्कृतीत असा समज आहे की 108 वेळा मंत्र जप केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते. वेद आणि उपनिषदांमध्ये असं सांगितलं आहे की ब्रह्मांड 12 राशी आणि 9 ग्रहांनी बनलेले आहे. या संख्यांचा गुणाकार केल्यावर 108 हाच आकडा मिळतो. त्यामुळे जपमाळेतील प्रत्येक मणी ब्रह्मांडाशी जोडलेला आहे असं समजलं जातं. यानंतर आपण ज्योतिषशास्त्राचा दृष्टिकोन पाहूया. आपलं आकाश 27 नक्षत्रांमध्ये विभागलेलं आहे. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात. याचा गुणाकार केल्यावर 108 ही संख्या मिळते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात सुद्धा 108 अंकाला विशेष मानले जाते. इतकं नाही तर योग शास्त्रात सुद्धा 108 अंकाला अनन्यसाधारण महत्व आहे. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. त्यांना जोडणाऱ्या 108 ऊर्जा वाहिन्या म्हणजेच नाड्या आहेत. त्यामुळे 108 वेळा नामस्मरण केल्यावर आपले पूर्ण शरीर आणि मन शुद्ध होते आणि आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे 108 वेळा नामस्मरण केल्यावर आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा तयार होते असं म्हणतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सकारात्मक राहायचे असेल तर प्रणिताज विश्वाला आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी येणार आहोत. अनेक विषयांवर व्हिडिओज बनवत असतो. या व्हिडिओ मधून आम्ही नेहमी सकारात्मक विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या सकारात्मक कुटुंबाचा भाग व्हायला उशीर करू नका. चला पुढे वळूया. यानंतर सर्वात महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. सध्या विज्ञानाला महत्व दिलं जात आहे. जे विज्ञानाच्या भाषेत दाखवता येत नाही ती अंधश्रद्धा समजली जाते. परंतु वैज्ञानिक दृष्टीत सुद्धा 108 मण्यांच्या जपमाळेमागे एक कारण आहे. आपली पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या 108 पट आहे. इतकंच नाही तर पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सुद्धा चंद्राच्या व्यासाच्या 108 पट आहे. ही गोष्ट अत्यंत आश्चर्यकारक आहे. भारतीय ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी याचा शोध लावला होता. त्यामुळे आपण जे 4 दृष्टिकोन आणि त्यातील आकडेवारी पाहिली, ही फक्त आकडेवारीच नाही तर एक प्रकारचे रहस्य आहे असे समजले जाते. मंत्र जप करताना जपमाळेतील 108 मणी एका ठराविक क्रमाने मोजले जातात. परंतु त्यामागील एक शेवटचा मोठा मणी असतो, त्याला स्पर्श न करता उलट दिशेने जप पुन्हा सुरू केला जातो, कारण या मण्याला सुमेरू पर्वत मानले जाते. असं समजण्यामागे एक विशेष कारण आहे. सुमेरू पर्वत हा आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानला जातो आणि प्रत्येक जपानंतर त्याला वंदन केले जाते. अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून किमान 10,800 वेळा नामस्मरण करणं गरजेचं आहे. पण आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात हे शक्य नाही. म्हणूनच ऋषी मुनींनी याला थोडं सोपं करून 108 वेळा जप करण्याचा नियम सांगितला आहे, ज्यामुळे 10,800 वेळा जप करण्या एवढं पुण्य मिळतं. तर मित्रांनो, 108 हा आकडा फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रीय आणि योगशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा तितकाच पवित्र समजला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी जप करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही फक्त मंत्र म्हणत नाही तर पूर्ण ब्रह्मांडाशी जोडला जाणारा एक कंपनशील प्रवाह निर्माण करत आहात. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रणिताज विश्वाला असंच प्रेम देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.